शेतकऱ्यांना नमस्कार. न्यूट्रॅप शेअर फेरीमध्ये मी आपला कृषी मित्र राहुल पाटील एकदा सर्व शेतकऱ्यांचं मनापासून स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, मी आज आहे नागपूरमध्ये आणि मिरचीचेच प्लॉट व्हिजिटसाठी किंवा काही शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी आज इथं आलेलो आहे. तर शेतकरी बांधवांनो, कालच्या दिवसात प्रवास करत असताना नंदुरबार जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले. मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी होत्या त्या अडचणींसाठी हा आजचा व्हिडिओ बनवतोय. तर त्या अडचणीमध्ये शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की पाऊस उघडल्यानंतर गोगलगाय म्हणजे स्नेलचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. रोपो लागवड करून जवळपास आता 20 दिवस 15 दिवस झालेले आहेत किंवा 25 दिवस त्या ठिकाणी झालेले आणि त्या शेतकऱ्यांना गोगलगायचा त्रास त्या ठिकाणी भरपूर वाढलेला आहे. अनेक शेतकरी त्यासाठी उपाययोजना विचारत होते. त्यासाठी हा आजचा व्हिडिओ बनवतोय. तर शेतकरी बांधवांनो, गोगलगायचा प्रादुर्भाव तुम्हाला 1 महिन्यापर्यंत जास्त प्रमाणात दिसू शकतो. 1 महिन्यापर्यंत जो प्रादुर्भाव दिसतो त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत त्या ठिकाणी स्टंप हार्डनेस येत नाही, मिरचीच्या स्टंपला किंवा मिरचीच्या दांडीला त्या स्टिकला हार्डनेस येत नाही, तोपर्यंत गोगलगाय त्या ठिकाणी सहज त्याचा प्रादुर्भाव किंवा तो त्रास त्या ठिकाणी तुम्हाला आढळू शकतो. तर त्यासाठी काय करायचं शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांची मिरचीची लागवड झालेली आहे, मिरची लागवड झाल्या त्या ठिकाणी पीआय कंपनीचं स्नेल किल म्हणजे मेटॅल्डिहाइड 2.5% जे येतं ते पॅलेट्स किंवा चॉकलेट सारखे तुकडे येतात त्या ठिकाणी थोडे थोडे तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे. जर याच्याने जर प्रादुर्भाव तुमचा कंट्रोलमध्ये येत नसेल तर कृषी रसायनचं किंवा इन्सेक्टिसाइडचं परंतु एक प्रोडक्ट येतं त्याच्यामध्ये थायडिकार्ब 75% येतं. आता लॅनेट म्हणून जे प्रोडक्ट होतं, लार्विन म्हणून जे प्रोडक्ट होतं बायर कंपनीचे बंद झालेले आहे, परंतु थायडिकार्ब 75% आणि कंपन्यांचं मार्केटमध्ये उपलब्ध आहे, त्याचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता. परंतु एक घरगुती उपाय म्हणून सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, जर आपण आपल्याकडे प्रादुर्भाव ह्या पद्धती दिसत असेल तर ओले सुती गोनपाट म्हणतो आपण किंवा गोनपाट जे बारदान आपल्याकडे उपलब्ध असतं, त्या बारदानमध्ये जर आपण पीठ गव्हाचं किंवा बाजरीचं पिठाबरोबर कीटकनाशक मिक्स करून त्या पाटल्यामध्ये ओलं करून जर त्याच्यावर टाकलं तर बऱ्यापैकी गोगलगाय किंवा ते आपण स्नेल म्हणतो ती एकत्र जमा होते आणि मरण पडून तिथं समाप्त होते. तर शेतकरी बांधवांनो, अशा उपाययोजना करून तुम्ही तुमच्या शेतामध्ये स्नेलचा प्रॉब्लेम कंट्रोल करू शकता. ही उपाययोजना सगळ्या शेतकऱ्यांनी करायची आहे. धन्यवाद.